नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये फिटर ट्रेडच्या प्रॅक्टिकल प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने प्रॅक्टिकल प्रोसिजर कशा प्रकारे लिहिणे अपेक्षित आहे या अनुषंगाने ही माहिती आपण पाहणार आहोत। या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, लिस्ट ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड टू परफॉर्म प्रॅक्टिकल। तर ह्या जॉब करता लागणारे टूल्स आपल्याला 10 मार्काला विचारलेले आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रश्नामध्ये राईट डाऊन द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू परफॉर्म द प्रॅक्टिकल अलॉंग विथ सेफ्टी प्रिकॉशन। हा जो काही फिटिंगचा जॉब आहे, हा फिटिंगचा जॉब पूर्ण करण्याकरता सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन म्हणजे ऑपरेशनचा क्रम आणि हा जॉब बनवत असताना कोणकोणत्या सेफ्टी प्रिकॉशन बाळगणं आवश्यक आहे। तर ह्या ठिकाणी 2 फिटिंग आहे, तर दोन्ही बाजूनी आपल्याला ही फिटिंग होणार आहे। या जॉब करता पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणते टूल्स आपल्याला या प्रोसिजरमध्ये लिहिणे अपेक्षित आहे, त्यामध्ये टूल्स आणि इक्विपमेंट अशा प्रकारचे कॉलम आखून घ्यायचे प्रश्नपत्रिकेप्रमाणे उत्तरपत्रिकेमध्ये, आणि त्यामध्ये सिरियल नंबर, टूल्स अँड इक्विपमेंट, साईज आणि क्वांटिटी। आता हा अशा प्रकारे ही प्रोसिजर आपल्याला लिहिण्या अगोदर आपण हे टूल्स इक्विपमेंट या ठिकाणी लिहिणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं टूल्स आहे फाईल फ्लॅट बस्टार्ड 300 mm 1 नग, फाईल फ्लॅट सेकंड कट 250 mm 1 नग, फाईल फ्लॅट शेप एज 200 mm 1 नग, फाईल स्क्वेअर बस्टार्ड 300 mm 1 नग, त्याच्यानंतर फाईल स्क्वेअर स्मूथ 150 mm 1 नग, त्याच्यानंतर हॅक्सॉ फ्रेम विथ ब्लेड 300 mm 1 नग, डॉट पंच आणि सेंटर पंच, डॉट पंच अँड सेंटर पंच 100 mm 1 इंच, बॉल पेन हॅमर लागणार आहे आपल्याला सेंटर पंच किंवा डॉट पंचसाठी 0.5 kg 1 नग, त्यानंतर चिपिंग करण्याकरता चिजल कोल्ड फ्लॅट 200 बाय 100 mm 1 नग, त्याच्यानंतर ट्राय स्क्वेअर 150 mm 1 नग, त्याच्यानंतर डिवायडर रेडियससाठी 150 mm 1 नग, स्क्रायबर 150 mm 1 नग, कॉम्बिनेशन सेट राईट अँगल चेक करण्याकरता 300 mm 1 नग, सरफेस प्लेट मार्किंग करण्याकरता 600 बाय 600 1 नग, अँगल प्लेट 150 बाय 150 बाय 200 mm 1 नग, ड्रिलच्या बाहेर काढण्याकरता ड्रिप लागणारे 1 नग, फाईल काढे फाईलच्या दात्यामध्ये अडकलेले धातूचे कण काढण्याकरता 100 mm 1 नग, जॉबची लांबी रुंदी मोजण्याकरता व्हर्नियर कॅलिपर 200 mm 1 नग, याच्यानंतर बेंच वाईज 150 mm 1 नग, मशीन वाईज 200 mm 1 नग, ड्रिल चक विथ की 12 mm कॅपॅसिटी 1 नग, वेगवेगळ्या साईजचे ड्रिल आपल्याला लागणार आहे 3 mm 6 mm 8 mm 10 mm आणि 11.5 mm 1 इंच, त्याच्यानंतर रिमिंगसाठी 12 mm चा रिमर लागणार आहे 1 नग, रेडियससाठी रेडियस गेज 11.5 mm 1 नग, त्याच्यानंतर ड्रिलिंग करण्यापूर्वी सेंटर ड्रिल लागणारे BS4 1 नग, त्याच्यानंतर जॉबवर मार्किंग करण्याकरता व्हर्नियर हॅट गेज 300 mm 1 नग, रेडियस गेज आपण अगोदर पाहिलं होतं ते 1 सेटमध्ये लागणार आहे, आणि हे सर्व जॉबवर ड्रिलिंग करण्याकरता ड्रिलिंग मशीन लागणार आहे 25 mm कॅपॅसिटीची ड्रिलिंग मशीन विथ ॲक्सेसरीज 1 नग। तर अशा प्रकारे हे टूल्स आणि इक्विपमेंट पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने लिहिणे अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे या जॉब करता लागणारं रॉ मटेरियल स्किल आपण देखील पाहणार आहोत। त्याच्यामध्ये स्किल अपेक्षित आहे या जॉबमध्ये होल्डिंग, फायलिंग फ्लॅट सरफेस, फायलिंग ॲट स्क्वेअर, मार्किंग, पंचिंग, ड्रिलिंग, चिपिंग, रेडियस फायलिंग, फिटिंग। आणि हा जो फिटिंगचा जॉब करण्याकरता रॉ मटेरियल MS फ्लॅट 65 बाय 6 बाय 65 mm 2 नग लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपल्याला रॉ मटेरियलमध्ये कूलंट लागणार आहे ड्रिलिंग करण्याकरता। तर अशा प्रकारे ही माहिती आपण ह्या पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने लिहिली, लिस्ट ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट रिक्वायर्ड टू परफॉर्म प्रॅक्टिकल, आणि दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला या जॉबची प्रोसिजर आणि त्याला लागणारे म्हणजे आपण उपयोगात येणाऱ्या सेफ्टी प्रिकॉशनच्या नियमा अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत। त्याच्यामध्ये
आपण प्रोसिजर हा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर जॉबचं ड्रॉइंग डोळ्यासमोर ठेवून आपण प्रोसिजरमध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश असणं अपेक्षित आहे ते पाहणार आहोत. हा जॉब पूर्ण करत असताना प्रथम दिलेले मटेरियल व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केले. जॉबला बेंच वाईसमध्ये समांतर पकडून सरफेसवरील कोटिंग काढून घेतले. सरफेस फायलिंग करून जॉबची थिकनेस बनवली. अशा प्रकारे दोन्ही पीस पार्टवर फायलिंग करून थिकनेस बनवली. जॉबची एक बाजू त्यानंतर जॉबची एक बाजू त्याच्या सरफेसशी 90 अंशामध्ये फायलिंग करून बनवून घेतली. बनवलेल्या एका बाजूचा रेफरन्स घेऊन त्या बाजूशी दुसरी बाजू 90 अंशामध्ये फायलिंग करून काटकोनात बनवली व जॉबची बर काढून घेतली. सरफेस प्लेटवर जॉबच्या दोन बाजू 90 अंशामध्ये बनवलेले आहेत. त्यानुसार दुसऱ्या दोन बाजूला लांबी आणि रुंदीचं मार्किंग अँगल प्लेटचा आधार देऊन व्हर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने केलेल्या मार्किंगनुसार अगोदरच्या दोन बाजूचा रेफरन्स घेऊन दोन बाजू अगोदरच्या बाजूशी 90 अंशामध्ये व साईजमध्ये बनवल्या. अशा प्रकारे दोन्ही प्लेटची साईज बनवून घेतली. त्यानंतर दोन्ही पीसवर ड्रॉइंगनुसार व्हर्नियर हाईट गेजच्या सहाय्याने मार्किंग केलं. ह्या जॉबवर मार्किंग केले. रेडियससाठी डिवायडरच्या सहाय्याने मार्किंग केले. हे केलेले मार्किंग व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने चेक केले. अनावश्यक मटेरियल काढून टाकण्याच्या ठिकाणी डॉट पंच व बॉलपेन हॅमरच्या सहाय्याने पंचिंग केले. फिटिंग कॉर्नरला दोन्ही पीसला 3 mm चे ड्रिलिंग केले. तसेच रेडियसच्या ठिकाणी ड्रिलिंग करून रेडियस तयार केले. तसेच जॉबवर 12 mm चे रिमिंग होल अगोदर पायलट ड्रिलिंग करून रिमिंग तयार केले. दोन्ही पीस पार्टवरील अनावश्यक मटेरियल काढून टाकावयाच्या ठिकाणी ड्रिलिंग नंतर चिपिंग व हॅक्सॉ फ्रेमच्या सहाय्याने मटेरियल कटिंग केले. त्यानंतर जॉब बेंच वाईसमध्ये पकडून हे सर्व हॅक्सॉच्या सहाय्याने कटिंग केले. दोन्ही पीसचे जास्तीचे मटेरियल हे व रेडियस बास्टार्ड फाईल, सेकंड कट व स्क्वेअर फाईलचा वापर करून आवश्यकतेनुसार फायलिंग करून दोन्ही पीस पार्टची फिटिंग केली. अशा प्रकारे ड्रॉइंगप्रमाणे जॉबवर फायलिंग करताना वेळोवेळी ट्रायस्क्वेअर, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर व रेडियस गेजच्या सहाय्याने चेकिंग करून जॉब तयार केले. जॉबची बर काढून जॉब फिनिशिंग करून फिटिंग जॉब पूर्ण केला. अशा प्रकारे हे काही मुद्दे या प्रोसिजरच्या अनुषंगाने अशा प्रकारे लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण सेफ्टी प्रिकॉशन, सुरक्षितता, जॉब तयार करताना सुरक्षिततेच्या बाबतीत कोणती खबरदारी काळजी घेणं अपेक्षित आहे त्यानुसार सेफ्टी प्रिकॉशन. तर जॉब कटिंग व फायलिंग करताना जॉब बेंच वाईसमध्ये घट्ट पकडला. जॉब तयार करताना वेळोवेळी ट्रायस्क्वेअर, व्हर्नियर कॅलिपर व मायक्रोमीटरचा वापर केला. मूठ असलेल्या फाईलचा वापर केला. फायलिंग करताना फाईलच्या दात्यामधील धातूचे चिप्स कण काढण्याकरता फाईल कार्डचा वापर केला. चिपिंग करताना सेफ्टी गॉगलचा वापर करावा. चेन ड्रिलिंग, रिमिंग करताना योग्य स्पीड ठेवले. कूलंटचा भरपूर वापर केला. अशा प्रकारे हे काही मुद्दे या सेफ्टी प्रिकॉशनमध्ये येणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे या जॉबची प्रोसिजर आणि त्याला लागणारे टूल्स, सेफ्टी प्रिकॉशन हे मुद्दे यामध्ये आपण लिहिणे अपेक्षित आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर पाहत चला. धन्यवाद.